म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. आपण टीव्ही मध्ये, ऍड्स मध्ये सेलिब्रिटीजना हे सांगताना नेहमी ऐकलंय. पण खरंच सेलिब्रिटीज किंवा टीव्ही ऍड्स वाले म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात का? भारतात 4 करोड पेक्षाही कमी लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यातले मोस्टली सगळे वन टाइम इन्व्हेस्टर्स असतात. प्रॉब्लेम हा आहे की फक्त काय बरोबर काय चुकीचं हे माहित असून उपयोग नाही ना. आपल्याला माहितीये की आपल्यासाठी साखर हानिकारक आहे, पण म्हणून आपण साखर खायची सोडतो का? आपली रिस्क प्रोफाईल स्टडी करून इन्व्हेस्ट केलं पाहिजे. पण आपल्यापैकी किती लोक हे सगळं करतात? बरोबर काय आहे, चूक काय आहे, फक्त हे माहित असून उपयोग नाही. इम्प्लिमेंटेशनही महत्वाचं आहे ना. इम्प्लिमेंटेशन प्रॉब्लेम का होतो याचं एक कॉमन कारण असू शकतं की त्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती न असणं. म्युच्युअल फंड सही आहे आणि साखर आपल्यासाठी चांगली नाही, हे दोन्ही स्टेटमेंट्स सिमिलर आहेत. पण जर आपल्याला कळालं की साखर आपल्या शरीरात कशी काम करते, काय काम करते, त्याच्यामुळे काय हानी होतो, तर आपल्याला साखर कट डाऊन करण्यात, ती कमी करण्यात योग्य पर्याय निवडता येईल. तसंच जर तुम्हाला कळालं की म्युच्युअल फंड्स कसे काम करतात, काय काम करतात, कसे सिलेक्ट करावे, तर तुम्हाला म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सोपं जाईल. पण जर तुम्ही ऑलरेडी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर बातच काय. बहुतेक लोकांना म्युच्युअल फंड या टर्म बद्दलच अज्ञान आहे आणि तेच त्यांना थांबवतं म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्यापासून. आय नो, नवीन इन्व्हेस्टर्स साठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे हेच माहित नसतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड रिलेटेड 10 अशा टर्म्स बघणार आहोत की ज्या नवीन इन्व्हेस्टरला माहिती असल्याच पाहिजे. तर मग चला सुरू करूया. पण पुढे जाण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करा. आम्ही इथे असेच पर्सनल फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल व्हिडिओज बनवत असतो. पहिली टर्म जी तुम्हाला माहित असली पाहिजे ती आहे फंड हाऊस. फंड हाऊस ही अशी असेट मॅनेजमेंट कंपनी असते जी इन्व्हेस्टर्स साठी फंड स्कीम्स बनवते आणि त्या ऑपरेटही करते. फंड हाऊसेस वेगवेगळ्या म्युच्युअल फंड स्कीम्स बनवतात आणि त्या ऑपरेटही करतात, मॅनेजही करतात. काही ठराविक इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह आणि स्ट्रॅटेजीज लक्षात घेऊन फंड हाऊसेस स्पेशल म्युच्युअल फंड स्कीम्स बनवतात. फॉर एक्झाम्पल इक्विटी फंड्स, हायब्रिड फंड्स, डेट फंड्स एक्सेट्रा. तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट गोल्स, रिस्क ॲपेटाईट आणि इन्व्हेस्टमेंट हॉरायझन लक्षात घेऊन म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर तुमची रिस्क प्रोफाईल मॉडरेट आहे, तुम्हाला फार जास्त रिस्क नाही घ्यायची आहे, तर तुम्ही SBI ब्लू चिप फंड सारख्या फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. SBI ब्लू चिप फंड मेनली लार्ज कॅप कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करतात. SBI म्युच्युअल फंड, HDFC म्युच्युअल फंड, निपॉन इंडिया यासारखे भरपूर सारे म्युच्युअल फंड हाऊसेस अवेलेबल आहेत. दुसरी टर्म आहे असेट्स अंडर मॅनेजमेंट. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्सचे स्टॉक्स, बॉन्ड्स, कॅश हे सगळं मॅनेज करतात. याच स्टॉक्स, बॉन्ड्स किंवा कॅशला आपण असेट्स असं म्हणतो. या असेट्सची टोटल व्हॅल्यू म्हणजेच AUM, दॅट इज असेट्स अंडर मॅनेजमेंट. अवघड वाटतंय, मी सांगते. इमॅजिन करा तुमच्याकडे एक पिगी बँक आहे. त्या पिगी बँक मध्ये तुम्ही 1000 रुपये सेव्ह केले आहेत. हे 1000 रुपये तुमचे असेट्स आहेत. आता हे इमॅजिन करा की तुमचा एक मित्र आहे, तो इन्व्हेस्टमेंट करण्यात खूप माहिर आहे. तो तुम्हाला एक ऑफर देतो. तो म्हणतो की मी तुझे पैसे इन्व्हेस्ट करू शकतो आणि ते ग्रोही करू शकतो. तुम्हाला ही ऑफर आवडते, तुम्ही ती अग्रीही करता. आता तुमची पिगी बँक आणि तुमचे असेट्स सांभाळणं ही तुमच्या मित्राची जबाबदारी आहे. फायनान्शियल वर्ल्ड मध्ये जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी कंपनी तुमच्या असेट्सची काळजी घेते, त्यांची ग्रोथ ट्रॅक करते, त्यांना मॅनेज करते, तेव्हा अशा असेट्सना असेट्स अंडर मॅनेजमेंट असं म्हणतात. सो सपोज तुमचा मित्र इतरही लोकांचे असेट्स आणि पैसे मॅनेज करत आहे. सो सगळ्या लोकांचे मिळून त्याच्याकडे जर 10,000 रुपये असतील तर त्याच्याकडे टोटल असेट्स अंडर मॅनेजमेंट 10,000 इतक्या व्हॅल्यूचे आहेत. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये तुमचे AUM डिरेक्टली हँडल करणं, मॅनेज करणं ही फंड हाऊसेसची जबाबदारी आहे. असेट्सचा परफॉर्मन्स मॉनिटर करणं आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेणं ही फंड मॅनेजरची जबाबदारी आहे. आणि मग तुम्ही आणि मी कॅपिटल अप्रिसिएशन एन्जॉय करू शकतो. AUM बद्दल तुम्ही काही कन्क्लुजन्स मांडू शकता. फर्स्ट, लिक्विडिटी अँड बाईंग पॉवर. असे म्युच्युअल फंड्स ज्यांचा AUM मोठा आहे त्यांच्याकडे मोठी बाईंग पॉवर असते. या बाईंग पॉवरचा इन्व्हेस्टर्सना खूप फायदा होतो. सेकंड, इकॉनॉमीज ऑफ स्केल. AUM वाढत जाईल तसा म्युच्युअल फंडना इकॉनॉमीज ऑफ स्केल मधून फायदा होत राहतो. एखादा फंड रन करण्यासाठी त्याचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस,
कंप्लायन्स कॉस्ट, रिसर्च एक्सपेन्सेस हे एका मोठ्या असेटवर आधारलेले असतात. इन्व्हेस्टर्ससाठी हा लो एक्सपेन्स रेशो आणि कॉस्ट इफेक्टिव्ह म्युच्युअल फंड बनतो. इंडियाची म्युच्युअल फंड इंडस्ट्री म्हणजेच इंडियन म्युच्युअल फंड इंडस्ट्री हिचा मे 2023 चा ॲव्हरेज AUM 42,94,788 करोड आहे. ह्यूज राईट. नेक्स्ट टर्म आहे बेंचमार्क. तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये कळालंच असेल की म्युच्युअल फंड्सचे अनेक टाइप्स आहेत, पण एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तो फंड कसा सिलेक्ट कराल यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे म्युच्युअल फंड्सचे पॅरामीटर्स चेक करून सिमिलर कॅटेगरीचे म्युच्युअल फंड्स कम्पेअर करणं, आणि दुसरा ऑप्शन आहे बेंचमार्कच्या बेसिसवर फंड्सचा परफॉर्मन्स कम्पेअर करणं. पण त्यासाठी आधी बेंचमार्क ही टर्म समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगते, आपण कोणत्याही म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स एका स्टँडर्डशी मेजर करतो. या स्टँडर्डलाच बेंचमार्क असं म्हणतात. बेंचमार्क हा एखादा इंडेक्स किंवा ग्रुप ऑफ सिक्युरिटीजना रिप्रेझेंट करतो जे एखाद्या पर्टिक्युलर मार्केट किंवा ॲसेट क्लासचे असतात. फंड्सचे रिटर्न्स आणि बेंचमार्क यांची कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला एखाद्या फंडचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करणं सोपं जातं. याचा इन्व्हेस्टर्सना खूप फायदा होतो. इंडियामध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये निफ्टी 50 आणि BSE सेन्सेक्सला बेंचमार्क म्हणून कन्सिडर केलं जातं. हे मार्केट इंडायसेस नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSEच्या 50 टॉप कंपनीज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याच्या 30 टॉप कंपनीजला रिप्रेझेंट करतात. हे 2 बेंचमार्क्स लार्ज कॅप म्युच्युअल फंड साठी वापरले जातात. जर एखादा म्युच्युअल फंड मिड कॅप किंवा स्मॉल कॅप स्टॉक्सचा आहे तर त्यासाठी निफ्टी मिड कॅप 100 किंवा BSE स्मॉल कॅप इंडेक्स हे बेंचमार्क म्हणून वापरले जातात. भारतात सगळ्या म्युच्युअल फंडसाठी बेंचमार्क इंडेक्सचं डिक्लेरेशन अनिवार्य आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, बेंचमार्कच्या कंपॅरिझन मध्ये म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स कसा आहे हे तुम्ही कसं मेजर कराल? तुम्ही चेक करू शकता की तुमच्या म्युच्युअल फंडने बेंचमार्कला अंडर परफॉर्म केलं आहे का आउट परफॉर्म केला आहे. असं अज्युम करूया की तुम्ही एका अशा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे ज्याने तुम्हाला गेल्या 1 वर्षात 10% रिटर्न्स दिले आहेत आणि करस्पॉन्डिंग इंडेक्सने 7% रिटर्न्स दिले आहेत. या केसमध्ये तुमच्या म्युच्युअल फंडने बेंचमार्कला आउट परफॉर्म केलं आहे. पण जर अशी केस असेल ज्यामध्ये तुमच्या म्युच्युअल फंडने बेंचमार्क पेक्षा अंडर परफॉर्म केलं आहे तर तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स चेंज करू शकता. नेक्स्ट टर्म समजून घेण्यासाठी एक गोष्ट जाणून घ्या की बेंचमार्क हा एकच फॅक्टर असू शकत नाही तुमच्या म्युच्युअल फंडच्या डिसिजन्ससाठी. म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट करताना एक्सपेन्स रेशो, स्ट्रॅटेजीज, रिस्क प्रोफाइल्स या सगळ्याही कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. आता आपण नेक्स्ट टर्म एक्सपेन्स रेशो बद्दल जाणून घेऊया. AUM बद्दल बोलताना आपण असं कन्सिडर केलं होतं की तुम्ही तुमच्या मित्राला काही पैसे द्याल इन्व्हेस्ट करण्यासाठी, ग्रो करण्यासाठी. पण तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा मित्र हे काम फ्रीमध्ये करून देईल? नाही ना. त्याला रिसर्चसाठी टाइम इन्व्हेस्ट करावा लागेल, काही टूल्स पण लागतील. इन शॉर्ट, तुमचे पैसे मॅनेज करत असताना त्याला सुद्धा काही पैसे इन्व्हेस्ट करावे लागणार आहे आणि या प्रोसेसमध्ये त्याला सुद्धा काही बेनिफिट व्हायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच या सर्व्हिसेससाठी तो तुमच्याकडून काही अमाऊंट चार्ज करून घेईल. तुम्हाला एक्सपेन्स रेशो सेपरेटली भरावा लागत नाही. एक्सपेन्स रेशो तुमच्या डेली इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूच्या पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या व्हॅल्यू मधूनच तो कट होतो. कसं? चला जाणून घेऊया. समजा तुम्ही 10 लाख रुपये आज इन्व्हेस्ट केले. उद्या तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रो होऊन 10,01,500 झाली आणि तुम्ही ज्या फंड हाऊसद्वारे हे सगळं करत आहात त्यांचा एक्सपेन्स रेशो 1% आहे. तर 10,01,500 चा 1% होतो 27 रुपये 4 पैसे. तुमचा फंड हाऊस 1% एक्सपेन्स रेशोच्या हिशोबाने तुमच्या इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू मधून ही अमाऊंट कट करून घेईल. दिवसाच्या शेवटी जेव्हा इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू चेंज होईल तेव्हा फंड हाऊस आपला एक्सपेन्स रेशो कट करून घेतो. हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे की तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू मध्ये जर प्रॉफिट झालं किंवा नुकसान झालं तरीही तुम्हाला रोज AMC हा भरावाच लागतो. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही त्या फंड हाऊस बरोबर इन्व्हेस्टमेंट करत आहात तोपर्यंत. फ्युचर प्रेडिक्ट करणं अवघड आहे, त्यामुळेच जर 2 म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स सिमिलर आहे तर तुम्ही लोअर एक्सपेन्स रेशो वाला म्युच्युअल फंड सिलेक्ट करायला हवा. का? सोपं आहे. कारण लो एक्सपेन्स रेशो ची म्युच्युअल फंड स्कीम तुमच्या प्रॉफिट मधून कमी पोर्शन कट करते. पण ऑन द अदर हँड जर दुसरा म्युच्युअल फंड आउट परफॉर्म करत आहे तर फक्त लो एक्सपेन्स रेशो याच्यावर अवलंबून राहणं बरोबर नाही. अशा वेळेला तुम्ही म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स ट्रॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट टर्म आहे NAV किंवा म्युच्युअल फंड युनिट्स. आपल्याला माहिती आहे की प्रोफेशनल फंड मॅनेजर्स म्युच्युअल फंड स्कीम्स मॅनेज करतात. या इन्व्हेस्टमेंट
मधून जी इन्कम येते किंवा जे प्रॉफिट येतं त्याच्यामधून चार्जेस डिडक्ट केले जातात, कट केले जातात. राहिलेली अमाऊंट किंवा व्हॅल्यू ही इन्व्हेस्टर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते, वाटली जाते. या व्हॅल्यूच्या बेसिसवरच त्या म्युच्युअल फंड स्कीमची NAV कॅल्क्युलेट केली जाते किंवा म्युच्युअल फंड युनिट कॅल्क्युलेट केलं जातं. जशी इक्विटी शेअरची एक ट्रेडेड प्राइस असते तशीच म्युच्युअल फंडची नेट असेट व्हॅल्यू पर युनिट असते. एक एक्झाम्पल बघूया. एका दुकानात एक खेळण्याचा बॉक्स आहे ज्याची किंमत आहे 4,000 रुपये. या खेळण्याच्या बॉक्समध्ये 8 वेगवेगळी खेळणी आहेत. 5 मित्र असतात, त्यांना हा खेळण्याचा बॉक्स विकत घ्यायचा आहे, पण कोणाकडेच 4,000 रुपये एकत्र नाहीयेत. सो ते ठरवतात की ते सगळे मिळून इन्व्हेस्ट करतील आणि तो खेळण्याचा बॉक्स विकत घेतील, जेणेकरून सगळी 8 खेळणी त्यांच्याकडे असतील. मग 3 मित्र ठरवतात की ते 1,000 रुपये इन्व्हेस्ट करतील. राहिलेले 2 मित्र प्रत्येकी 500 रुपये देणार असतात. तर मग या पैशातून ते अख्खा खेळण्याचा बॉक्स विकत घेतात. सगळी 8 खेळणी त्यांच्याकडे येतात. पण वाटणी करताना ज्याने जितके पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्यानुसार त्याला तेवढी खेळणी मिळतात. फॉर एक्झाम्पल, ज्या 3 मुलांनी 1,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत त्यांना 2 खेळणी मिळतात आणि ज्या मुलांनी प्रत्येकी 500 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत त्यांना एक खेळणी मिळते. आता यामध्ये एका युनिटची किंमत कशी काढाल किंवा एका खेळण्याची किंमत कशी काढाल? सोपं आहे. टोटल प्राइस म्हणजेच 4,000 रुपये भागिले खेळण्यांची संख्या म्हणजेच 8 खेळणी ही झाली एका खेळण्याची किंमत. म्हणजेच या एक्झाम्पल मध्ये एका खेळण्याची किंमत 500 रुपये आहे. तर या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की ही 5 मुलं एक मोठा खेळण्याचा डबा विकत घेतात आणि त्याच्यामध्ये युनिट होल्डर्स होतात आणि या प्रत्येक युनिटची व्हॅल्यू किंवा नेट असेट व्हॅल्यू ही 500 रुपये आहे. पण NAV आणि शेअर प्राइस यामध्ये खूप मोठा फरक आहे. NAV ची किंमत दिवसाच्या अखेरीस बदलते, पण स्टॉक प्राइसची किंमत दर तासाला बदलत राहते. म्युच्युअल फंडने इन्व्हेस्ट केलेल्या सिक्युरिटीज आणि पोर्टफोलिओची व्हॅल्यू जशी बदलते त्यानुसारच NAV ची व्हॅल्यू सुद्धा बदलत राहते. म्हणजेच म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर NAV पर युनिट ची व्हॅल्यू वाढूही शकते किंवा कमीही होऊ शकते. नेक्स्ट आपण अशा टर्म्स बघणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला कळेल की म्युच्युअल फंड मध्ये कोणत्या पद्धतीने इन्व्हेस्ट करणं तुमच्यासाठी योग्य आहे. मी अशा 3 स्ट्रॅटेजीज बद्दल बोलणार आहे ज्यांच्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मध्ये मदत होईल आणि या आहेत SIP, STP आणि SWP. नेक्स्ट टर्म आहे SIP. तुम्ही दर महिन्याला सॅलरी मधून किंवा बिझनेस मधून पैसे कमवता. तुम्ही हे पैसे इच्छेनुसार खर्चही करता. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटही करायची, पण काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. का? याच्यासाठी 2 मेन रिझन्स आहेत. पहिलं इनडिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्धता न असणं आणि दुसरं म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि खर्चाला सिमिलर इम्पॉर्टन्स देत नाही. म्हणूनच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्युच्युअल फंड मध्ये डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी SIP हा खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या ठरवलेल्या म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट SIP थ्रू इन्व्हेस्ट करू शकता. SIPचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला मार्केटच्या सिच्युएशन कडे दुर्लक्ष करून एक पर्टिक्युलर अमाऊंट नियमितपणे इन्व्हेस्ट करता येते. म्युच्युअल फंड जेव्हा मार्केट प्राइसेस हाय असतात तेव्हा फिक्स्ड अमाऊंटचे काही युनिट्स खरेदी करते, पण जेव्हा मार्केट प्राइसेस लो असतात तेव्हा फिक्स्ड अमाऊंटचे जास्त युनिट्स खरेदी करते. यामुळे इन्व्हेस्टमेंटची ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्केट व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट कमी होतो. SWP सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. समजा तुमच्याकडे आता पैसे जमा झाले आहेत आणि तुम्हाला तुमचे रिटर्न्स एन्जॉय करायचे आहेत, तर आता काय कराल? तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी फिनान्शियल जर्नीच्या फेज मधून जात आहे. अशा वेळेला तुम्ही त्यांना SWP ची सजेशन देऊ शकता. SWP च्या मदतीने तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड मधून एक फिक्स्ड अमाऊंट रेग्युलर इंटरव्हल्सनी काढू शकता. ज्या लोकांना म्युच्युअल फंड मधून एक फिक्स्ड इन्कम कमवायचा आहे त्या लोकांसाठी SWP हा खूप चांगला ऑप्शन आहे. SWP मध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार फ्रिक्वेन्सी आणि विड्रॉवल अमाऊंट ठरवू शकता. तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधून फिक्स्ड युनिट्स सिस्टमॅटिकली सेल करून तुम्ही तुमचा कॅश फ्लो मॅनेज करू शकता आणि एक स्टेडी इन्कम मिळवू शकता. नेक्स्ट टर्म आहे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. असं अज्युम करा की तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि आता तुम्ही विचार करताय की तुम्हाला म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. याच्यासाठी एक ऑप्शन आहे SIP, पण SIP हा यासाठी चांगला ऑप्शन नाहीये किंवा योग्य ऑप्शन नाही. का बरं? सोपं आहे. जर तुम्ही 10 लाख रुपये SIP मध्ये इन्व्हेस्ट करत असाल याचाच अर्थ असा आहे की तुम्ही दर महिन्याला
1,00,000 रुपयेच इन्व्हेस्ट करत आहे. मग संपूर्ण कॅपिटल डिप्लॉय होईपर्यंत तुम्हाला 10 महिने थांबावं लागेल आणि या अख्ख्या फेज मध्ये तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये राहिलेली किंमत अशीच पडून राहील आणि तुम्हाला त्याच्यावर काहीच रिटर्न्स नाही मिळणार. यावर सोल्युशन आहे एसटीपी. एसटीपी मध्ये तुम्हाला एकाच फंड हाऊस मध्ये एका म्युच्युअल फंड स्कीम मधून दुसऱ्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये पैसे फ्लेक्झिबली ट्रान्सफर करता येतात. एसटीपी मध्ये तुम्हाला ही अमाऊंट सिस्टमॅटिकली ट्रान्सफर करता येते. यानुसार तुम्ही तुमचे 10,00,000 रुपये डेट फंड मध्ये टाकू शकता आणि नंतर डेट फंड मधून इक्विटी फंड मध्ये ट्रान्सफर करू शकता आणि एक एसटीपी चालू करू शकता. या पद्धतीने तुमची इन्व्हेस्टमेंट एक कन्झर्वेटिव्ह ऍसेट न बनता एक ग्रोथ ओरिएंटेड ऍसेट बनेल. एसटीपी मार्केट टायमिंगचा इम्पॅक्ट कमी करते आणि इन्व्हेस्टमेंटच्या रिअलोकेशन साठी एक सिस्टमिक अप्रोच अवेलेबल करून देते. आतापर्यंत तुम्हाला म्युच्युअल फंड स्कीम बद्दल बरीच माहिती मिळाली असेल आणि तुम्ही एक्साइटेडही असाल. पण आता जर सोडून गेलात तर नक्की अडकाल, कारण म्युच्युअल फंड विकत घेताना 2 ऑप्शन्स येतात, ग्रोथ अँड डिव्हिडंड. यापैकी आपल्यासाठी कोणता बरोबर आहे हे कसे कळणार? तर त्यासाठी समजून घेऊया ग्रोथ अँड डिव्हिडंड म्हणजे काय. ग्रोथ ऑप्शन हा असा पर्याय आहे की ज्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कालांतराने वाढत जाते. म्युच्युअल फंड मध्ये ग्रोथ ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या पिरियड मध्ये जे काही गेन्स मिळतील ते परत रिइन्व्हेस्ट केले जातात. म्हणजेच मिळालेला सगळा प्रॉफिट किंवा सगळा इन्कम हा परत म्युच्युअल फंड्स मध्येच इन्व्हेस्ट केला जातो. या प्रॉफिट किंवा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून अजून शेअर्स विकत घेतले जातात. यामुळे तुमची ओनरशिप वाढते आणि तुम्हाला कंपाऊंडिंग रिटर्न्सचाही फायदा मिळतो. ग्रोथ ऑप्शनमुळे नेट असेट व्हॅल्यू सुद्धा वाढते. ग्रोथ ऑप्शनचा एक प्रायमरी ऍडव्हान्टेज आहे, तो म्हणजे तुम्हाला अंडरलाईंग इन्व्हेस्टमेंटचा लॉंग टर्म कॅपिटल अप्रिसिएशनचा खूप फायदा होतो. पण तुम्हाला डिव्हिडंडच्या स्वरूपात नियमित पेआउट्स नाही मिळत, कारण सगळा प्रॉफिट इन्व्हेस्ट केला जातो परत म्युच्युअल फंड स्कीम मध्ये. आता दुसरा ऑप्शन बघूया, तो म्हणजे डिव्हिडंड. डिव्हिडंड ऑप्शन इन्व्हेस्टर्सना रेग्युलर इन्कम देण्यावर भर देते. म्हणजेच इन्व्हेस्टर्सना मिळालेल्या प्रॉफिट मध्ये काही पोर्शन रिवॉर्ड म्हणून डिव्हिडंड म्हणून परत दिला जातो. म्युच्युअल फंडच्या पॉलिसीनुसार डिव्हिडंड्स हे मंथली, क्वार्टरली, इयरली असू शकतात. स्टॉक्स मधून मिळालेले डिव्हिडंड्स, कॅपिटल गेन्स, इंटरेस्ट या सगळ्यांचा वापर करून इन्व्हेस्टर्सना म्युच्युअल फंड्स मध्ये डिव्हिडंड दिला जातो. हा डिव्हिडंड युजली म्युच्युअल फंड्स मधली युनिट्स किंवा शेअर्सच असतात. मला एक गोष्ट हायलाइट करायची आहे, डिव्हिडंड्सच्या पेआउट्समुळे तुमच्या म्युच्युअल फंडची नेट असेट व्हॅल्यू कमी होऊ शकते, कारण मिळालेला रिटर्न हा इन्व्हेस्टर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. तर आता कळलंच असेल की ग्रोथ ऑप्शन निवडावा का डिव्हिडंड. ज्यांना आपल्या इन्व्हेस्टमेंट मधून रेग्युलर इन्कम पाहिजे आहे त्या लोकांनी डिव्हिडंड ऑप्शन चूज करावा आणि ज्या लोकांना आपली ग्रोथ करायची आहे, ज्यांना आपली इन्व्हेस्टेड व्हॅल्यू इव्हेंच्युअली वाढवायची आहे, त्यांनी ग्रोथ ऑप्शन निवडावा. पण तरीही म्युच्युअल फंड्स मध्ये ग्रोथ किंवा डिव्हिडंड यांपैकी काय सिलेक्ट करायचं आहे हे ठरवण्याआधी तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्स, इन्कम रिक्वायरमेंट्स आणि रिस्क एपेटाइट स्टडी करणं खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट टर्म आहे एक्झिट लोड. म्युच्युअल फंडचे प्री मॅच्युअर रिडम्पशन रोखण्यासाठी एएमसीज काही पेनल्टीज लावतात. या छोट्या पेनल्टीजनाच एक्झिट लोड असंही म्हणतात. एएमसी ने मेन्शन केल्यानुसार एक्झिट लोडचे कॅल्क्युलेशन हे प्रत्येक इन्व्हेस्टमेंट किंवा एसआयपीच्या एनएव्हीच्या बेसिसवर होते. एक एक्झाम्पल बघूया. समजा एबीसी इक्विटी फंड या नावाची एक म्युच्युअल फंड स्कीम आहे. या म्युच्युअल फंड स्कीमच्या प्रॉस्पेक्टस मध्ये असं लिहिलं आहे की जर तुम्ही खरेदी केल्यापासून 60 दिवसांच्या आतच खरेदी केलेले फंड युनिट्स विकत असाल तर तुम्हाला 2% एक्झिट लोड भरावा लागेल. इन्व्हेस्टमेंट रिडीम केल्यामुळे हा एक्झिट लोड तुमच्या ऑलरेडी इन्व्हेस्टेड अमाऊंट मधूनच कट केला जाईल. यानुसार जर तुम्ही एबीसी इक्विटी फंड मध्ये 10,000 रुपये इन्व्हेस्ट करत असाल, पण आता तुम्ही निर्णय घेताय की मला 60 दिवसांच्या आतच इन्व्हेस्टमेंट रिडीम करायची आहे, तर तुम्हाला 2% एक्झिट लोड भरावा लागेल. म्हणजेच 10,000 चे 2% होतात 200 रुपये. म्हणजे 200 रुपये एक्झिट लोड भरल्यानंतर तुम्हाला 9,800 रुपये परत मिळतील. म्हणजेच तुमची रिडीम केलेली इन्व्हेस्टमेंट ही 9,800 इतकी होईल. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही टीव्हीवर ऍड बघाल की म्युच्युअल फंड सही है, तेव्हा तुम्हाला या सगळ्या टर्म्स आठवतील आणि मग तुमच्यासाठी म्युच्युअल फंड सिलेक्ट करणं
करणं खूप सोपं होईल. म्युच्युअल फंड्स बद्दल एक फेमस कोट आहे, इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड्स इज लाईक प्लांटिंग सीड्स ऑफ फायनान्शियल ग्रोथ दॅट बेअर फ्रूट ओव्हर टाइम. प्रत्येक बी फळ देणारं नसतं, म्हणूनच आपल्याला योग्य बियाणं शोधण्याची कला आणि त्याचं सायन्स शिकून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. सोबतच याच्याशी रिलेटेड अजून व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तोपर्यंत बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.